नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात MS स्टोरी विथ मयुरी. मातृत्व निसर्गानं स्त्रीला दिलेलं सर्वात मोठं वरदान. पण जेव्हा याच मातृत्वाला गरिबीच्या उंबरठ्यावर उभं करून त्याचा लिलाव मांडला जातो, तेव्हा माणुसकी नेमकी कुठे हरवते. मुंबईच्या उशाशी असलेल्या बदलापुरात जे घडलंय त्यानं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. पण खरं सांगू, आता फक्त सुन्न होऊन चालणार नाही. आता प्रश्न विचारण्याची वेळ आलीय. एका बाजूला मातृत्वाची आस लागलेली श्रीमंत जोडपी आणि दुसऱ्या बाजूला गरिबीच्या विळख्यात अडकलेल्या गरजू महिला. याच नाजूक धाग्यांचा वापर करत काही नराधमांनी चक्क स्त्री बीजाचा बाजार मांडलाय. हे रॅकेट नेमकं कसं चालायचं ते समजून घेऊया. केवळ 10 ते 15 हजाराच्या अमिषापोटी या महिलांना तयार केलं जायचं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जीवाची पर्वा न करता त्यांना स्त्री बीज वाढवण्यासाठी तब्बल 15 इंजेक्शन दिली जायची. विचार करा त्या महिलेच्या आरोग्याचं काय. केवळ काही हजारांच्या हव्यासापोटी तिच्या शरीराशी, तिच्या आयुष्याशी हा जीवघेणा खेळ खेळला गेला. आणि धक्कादायक माहिती काय आहे माहितीये? या रॅकेटची व्याप्ती फक्त बदलापूर पुरती मर्यादित नाहीये, तर अंबरनाथ, उल्हासनगर करत तब्बल 300 महिलांना या जाळ्यात ओढलं गेलंय. ही बीज फक्त महाराष्ट्रात नाही तर गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये विकली जात आहेत. हा व्यापार नाहीये, हा सरळ सरळ माणसांच्या अवयवांचा आणि भावनांचा मांडलेला बाजार आहे. हे पहिल्यांदाच घडतंय का? अजिबात नाही. 2022 मध्ये पुण्याच्या हडपसरमध्ये एका महिलेला जबरदस्तीने हार्मोसची इंजेक्शन देऊन तिची स्त्री बीज 7 वेळा काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 2016 मध्ये मुंबईतही बेबी फॅक्टरीच्या नावाखाली अशाच प्रकारे बेकायदेशीररित्या रॅकेट चालवलं जात होतं. आपल्या देशात असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ऍक्ट 2021 नुसार नियम अत्यंत कडक आहेत. डोनर महिलेचं वय 23 ते 35 असावं लागतं. ती आयुष्यात केवळ एकदा स्त्री बीज दान करू शकते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी पैशांची देवाणघेवाण करणं हा गुन्हा आहे. पण इथे काय सुरू आहे? एकाच महिलेकडून वारंवार बीज काढली जातात, ज्यामुळे तिला कॅन्सर, किडनी फेल्युअर किंवा कायमचं बंधत्व येऊ शकतं. प्रश्न उरतो तो आपल्या व्यवस्थेचा आणि मानसिकतेचा. ज्या माऊलीला आपण देवपण देतो त्याच माऊलीच्या शरीराचा असा लिलाव भरवला जातो, तेव्हा आपण प्रगत समाज म्हणून मिरवायच्या लायक आहोत का? बदलापूरच्या या घटनेनं फक्त 300 महिलांच्या आरोग्याशी खेळ झालेला नाहीये, तर माणुसकीच्या काळजावर घाव घातलाय. पैशांच्या हव्यासापोटी रक्ताचं पाणी करून स्त्री बीज विकणाऱ्या या नराधमांना कठोर शासन होईलच, पण गरिबीचा असा फायदा घेणारी ही दलाली थांबणार कधी? पण लक्षात ठेवा, जिथं मातृत्वाची किंमत लावली जाते तिथे संस्कृतीचा अंत सुरू होतो. आज बदलापूर आहे, उद्या तुमच्या आमच्या आसपासचं दुसरं शहर असू शकतं. ही साखळी तोडण्यासाठी फक्त पोलीस तपास पुरेसा नाहीये, तर समाज म्हणून आपली नजरही सावध हवी. गरिबी हा शाप असू शकतो, पण तो कुणाच्या तरी नफ्याचा बाजार असता कामा नये. ही वेळ सुन्न होण्याची नाही, तर क्रूर व्यवस्था मुळासकट उखडून टाकण्याची आहे. सावध राहा आणि आपल्या आसपासच्या अशा संशयास्पद हालचालींवर नजर ठेवा. कारण हा प्रश्न फक्त त्या 300 महिलांचा नाही, तर आपल्या समाजाच्या अस्तित्वाचा आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.